नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला आहे आता दुसऱ्या शेतात पराठीमध्ये फवारा चालू आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे खूप सारा यामध्ये मावा वगैरेचा अटॅक होता। हे बघू शकता शेतकरी मित्रांनो पराठीचं झाड आणि हे बघा खूप असा हेवी मावाचा वगैरे अटॅक होता। तर त्यासाठी आपण पहिल्या प्लॉटमध्ये तुम्हाला सांगितलं उलाला मारलं, त्यासोबतच किटाजिन प्लस नीम ऑइल प्लस प्रोफेनोफॉस आणि त्यामध्ये टाकलं होतं इग्निटस। तर आता दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण मारून राहिलेलो आहेत किफन, ज्यामध्ये कंटेंट आहे टोल्फेन पायराइट आणि त्यासोबतच मारत आहे किटाजिन, ज्यामध्ये कंटेंट आहे आयप्रोबेनफॉस जे की बुरशीनाशक आहे आणि त्याचसोबत मारत आहे आपण अपसिल्स जे की सिलिकॉन आहेत। यामुळे काय होते शेतकरी मित्रांनो, पानं थोडेसे झाडाचे असे जाडे येतात, त्यामुळे थोडासा रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि थोडासा रोगांचा कमी बळी पडतो, झाडाची चांगली इम्युनिटी वाढते। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहेत कडूराजा आणि प्रोफेनोफॉस आणि इग्निटस। तर असं आता दुसऱ्या शेतामध्ये फवारणी चालू आहेत। तर शेतकरी मित्रांनो आपण 3-4 दिवसांनी दाखवू की एवढा जो हेवी अटॅक होता तो खरोखरच किफननी कवर झाला का। आणि पहिल्या शेतामध्ये मारलेलं होतं आपण उलाला आणि दुसऱ्या शेतामध्ये किफन। तर असा फवारा आता येथे चालू आहे, हे बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता या शेतामध्ये असा फवारा मारणं चालू आहे आणि हा बघा हा हेवी अटॅक आहे तसा मावा तुडतुडा पांढऱ्या माशीचा। तर आता बघू हे किफननी कवर होते का। तर हा बघू शकता प्लॉट, हे बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फवारणी चालू आहे। आता इथे तणाचं थोडंसं मॅनेजमेंट झालं नाही, आता हे आपल्याला निंदून वगैरे एक फवारा मारावा लागेल। ग्लायफोसेटनी या झाडाचा एवढा प्रतिकारक शक्ती वाढली की ग्लायफोसेट मारूनही हा किरणा वगैरे मरत नाही, हे बघू शकता। तर आता आपण यामध्ये हार्मेट्री टाकून मारणार आहे, त्याचा पण आपण प्रयोग घेणार आहोत। आणि शेतकरी मित्रांनो पाणी येत नाही आहेत जमिनीमध्ये, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओलावा कमी आहे, त्यामुळे पण रिझल्ट कमी जास्त होतच राहतात। हे बघू शकता एवढा अभाव आहे तरी पाण्याचा ठेंब नाही। तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो, रिझल्ट आपण 4-5 दिवसांनी दाखवू खरोखरच हा मावा कवर होतो का, उलालानी कवर होतो की टोल्फेन पायराइडने कवर होतो ते दाखवतो शेतकरी मित्रांनो। आपण डोरिटो पण आणलं होतं, पण शेतकरी मित्रांनो अजून किफनच संपलेलं नाही, त्यामुळे डोरिटो मारण्याचा चान्स आला नाही। नंतरच्या फवारीत आपण डोरिटोचा पण एक्सपेरिमेंट करून बघूया। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।